दिवाळी तुची माझा सण, दसरा दिवाळी तुची माझा सण. सखे हरिजन भेटतील, अमूप जोडल्या पुण्याची या राशी, अमूप जोडल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखाशी नाही लेखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. तुका मने काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची, जीव ठेवू पायी संतांची. तुकाराम महाराजांनी आपल्याला किती सुंदर साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. दिवाळी दसरा कसा असतो ते आहे की नाही. तर आपण दसऱ्याविषयी बघणार आहोत. दसऱ्याला आपण रावण जाळतो आहे ना. रावण का जाळतो तर रावणाविषयी थोडीशी माहिती. रावण हा ब्राह्मण होता, पण तरीसुद्धा स्त्री लंपट असल्यामुळे त्याच्यावर काय आणि कशी परिस्थिती आली ती आपण बघितलीच आहे. विजयादशमी, विजय कशावर मिळवला. विजयादशमी हा सण आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण देवी दुर्गाने महिषासूर राक्षसा वध करण्याच्या घटनेने आणि भगवान श्रीरामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करतो. दसरा हा नवरात्रीच्या 9 दिवसांची सांगता असते. हा सण महाराष्ट्रात दसरा नावाने ओळखला जातो आणि पराक्रमाचा सण मानला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे, त्यामुळे वाईटाचा नाश केल्याचा आनंद साजरा केला जातो. या दिवशी सरस्वती पूजन, शस्त्रपूजन केले जाते. दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. देवी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते. म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते. धनाची म्हणजे माता लक्ष्मीची, ज्ञानाची म्हणजे वही, पाटी, पुस्तक इत्यादी आणि शक्तीची म्हणजे शस्त्रांचे पूजन. घराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. गाडीला, घराला, दुकानांना झेंडूच्या माळ्या लावल्या जातात. त्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची पाने वाटतात. आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. दसऱ्याला शेतकऱ्यांचे नवीन पीक घरात येते, त्याची देखील पूजा केली जाते. या दिवशी पांडव अज्ञातवास संपून परत निघाले अशी आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांची शस्त्रे शमीच्या झाडावर एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. मानवाने ज्ञानाचे सुवर्ण प्राप्त करून सर्वांना वाटायचे असते. हा संदेश विजयादशमी सणाद्वारे आपल्याला मिळतो. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर देवी भगवतीच्या उत्सवाला याच दिवशी सुरुवात केली होती. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत ठरवत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करत. याला सीमोल्लंघन म्हणतात. म्हणूनच सीमोल्लंघन करून आल्यानंतर आपण आपल्या घरातल्या जे पुरुष बाहेर जातात त्यांना औक्षण करत असतो, कारण ते विजयी होऊन आलेले असतात. म्हणून सीमोल्लंघन करून आल्यानंतर कणकेच्या दिव्यांचं औक्षण केलं जातं. कणकेचे दिवे करायचे, ते त्यांच्यावरून ओवाळायचे. गाड्यांची त्याची सगळी पूजा करतो ते आपण बघितलंच. आता हा दसरा सण आणि हे रावण दहन. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.